अजिबात हो. ती पॅन्ट घे तुझी आणि हे बघ तो उगं मांजरावनी गप्प पडायचं बरं का, काय बोलायचं नाही काय. मी जे करतोय त्या नुसतं होय 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 म्हणायचं काय. हा नाहीतर काय मध्ये बोलला मग तुझं काय करणं काय. हा चल हाय का नाही का तुझे तुला मग काय सांगितलं देणार आहे ना. हा नाही का होईल होईल म्हणायचं काय करते का काय. हा हो काय नाही आव साडी आणली ते बघत होते. हो का साडी आणली मला रविवारात चांगली आहे का. हा होय चांगली. आणि काय ठरवलंय महाग काय नाही बघू. काय नाही दाखवा की काय काय नाही का. दाखवा की का पिशवी आहे की बघू. कोणाची आणली आय आली कशाला आली. आमचं तर आम्हाला व्हाय नाही तर नाही आली सांगायला लागलं. लेकरं बघायचे का त्यांना बघायचं. एक तर काम नाही धंदा नाही तर असू दे आय आहे किती हाय असू दे. हाय का हो इथं काम हाय का धंदा आहे तुम्हाला. हा असू दे किती केलं तरी आय आहे ना की असं बोलू ना आईला येड्यावनी. हा तू पण कोणाच तरी आय असशील की की बोलू नाही असं आईला. येऊ दे 2 दिवस आलं मग काय झालं. हा माणूस माणसाकडे जातं का कोणाकडे जातं सांग बरं. अहो पण ह्या लेकरं बाळाचं बघायचं का त्यांच्याच बघायचं. असू दे आलं असेल ध्यान 2 दिवस आले असेल माऊली येऊ दे. अहो एक तर तारंबळ आहे आपली. हा काय झालं घ्यायचं सैन करून 2 दिवसाचा प्रश्न आहे. असू दे रे की आय हाय हा ते काय कायमचे राहायला आलेलं नाही रे की. हा असू दे हाय का नाही आली का नाही आजी. हा आली का नाही बाळा. बरं झालं. आपल्याशिवाय कोण बघणार आहे रे की आपल्याशिवाय हायच कोण सांग बरं. खरं आहे की ए, होय. जर बाय ठेव जाय यात नाही. ए आऊ काय झालंय आता. ये इकडं. काय बघू दे की आता मला पोटा पाण्याचं. लय राग या लागलाय रे तुला. कशाचा राग आहे मग काय तर मग. अग माझी आई नाही तुझी आई आली. आ माझी आई आली. मग काला सांगायचं असं तुझी आई आली. तो ऐकूनच घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. बडबाड 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 वर इंजिनचा डबा चालल्यावर रेल्वेचा धाड 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 चालू आहे तुझं. काहीतरीच असतं तुमचं. कुठे आहेत हा कुठे आहे. हाय 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 लगे किती केलं तुझं असं बोलू ना. मग तुम्ही म्हणलाव का तुझी आई आली या. हा तुम्ही म्हणलाव का तुझी आई आली या. हा कुठे हा? आहे राजी कुठे आणू का जाऊ. जा ना जा. हा? जा जा. जकी हसता काय. जकी किती दिवसात ना आली जा. हा? जा. अग तुला अवघड आहे देवा. आता काय विचार करायला लागला का ना जा म्हणते आणतो तर. आणतो जरा धीरानं. मगाचपासून एका विषयीची चिडचिड होती आता दुसऱ्या विषयी एवढं प्रेम कुठून आलं. देवा महाराजा ऐकलं का माझी आई आली असं तुझ्या मनात
ढवळाढवळ होत होती. जेव्हा म्हणलं तुझी आई आली तेव्हा किती गोडी ना आलुलकी ना फुलकी. अग तुझी आई काय माझी आई काय, आई ही आईच असते. माझ्या आईविषयी तिरस्कार आणि तुझ्या आईविषयी प्रेम ही सद्भावना का? अरे लक्षात ठेव, ज्या माऊलीनं ज्या आईनं मला जन्म दिल्यानंतर तिला बी काहीतरी मनाला वेदना आनंद झाला असेल. मला बाळ झालं, मला लेकरू झालं, मला पोरगा झाला, मला वंशाचा देवा झाला. आणि भविष्यात तिला सोन्यासारखी नातोंड, पोरगा, सून, हा सगळा संसार, हे सगळं जग तिला बघायचं असतं. तरी आपल्या अशा ह्या तुमच्या स्वभावामुळं ते आपल्यात राहत नाही. मी थोडंच म्हणलं माझी आई आली तर किती तू घर डोक्यावर घेतलं ग, आणि तुझी आई म्हणलं की किती खुश आणि किती आनंद. आई तुझी बी आली नाही आणि आई माझी बी आली नाही. मग हे पिशवी कोणाची आणली? बघतोय तुझी परीक्षा घेतोय. अगं उद्या जर हे जर लग्न झालं ना, ही लाल, हे बघ ही लाल बघून घे. उद्या जर हे जर लग्न झालं आणि ह्याच्या बायकोने जर अशी वागली, ह्याची बायको, भविष्यात जी वेळ माझ्या आईवर आहे, भविष्यात उद्या तीच कर्माचा फेरा फिरून हे जी सून आपल्या सोबत तुझ्या सोबत वागणार आहे. उद्या त्यावेळेस जर ती बायको हे जी म्हणली माझ्या दारात कशाला तुमच्या ह्याला म्हणली, आपलंच वांदा आहे, आपलंच सगळं आहे, तुला जन्म दिल्यानंतर तुझ्या जीवाला किती आनंद झाला, मला लाल झालाय, तसंच माझ्या वेळेला झाला असं ना आनंद. आणि तीच आहे जर ह्या लेकीच्या उद्या दारात गेलो, जावय आपल्याला मिनिट ठरू देईल का? 2 दिवस पाहुणचार करत, 3 दिवस करत, 4 दिवस मनानेच म्हणन कवर राहतात तुझी आई बाप. आई आईच असते. उग म्हणलं नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी. अगं ह्या जगात सगळ्या गोष्टी मिळतात, पण आई हे दैवत बात पुन्हा मिळणार. तू पण कोणाची तरी आई आहे लक्षात घे. अगं हे लक्षात घे, देवाला सगळ्यांच्याच घरी जाता आलं नाही म्हणून त्याने आई पाठवली. मग ती तुझ्या रूपात असेल किंवा माझ्या आईच्या रूपात असेल किंवा उद्या ही पण आई होणार आहे हिच्या रूपात असेल. आई ह्या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचं अतूट नातं म्हणजे आई. आणि त्या जर आईला किती किती कालवा मग केला. अग जेवढा तिरस्कार तू माझ्या आईचा केलास ना, तेवढाच उद्या तिरस्कार तुझ्या सुना तुझा करतील, हे लक्षात घे. आणि तुझ्याच आईला जर उद्या तुझ्या सुनेनं अशा गोष्टी कराय भाग पाडलं तर किती राग येईल तुला. आपला बाबू लोकांचं ती कार्ट. अगं जिवंतपणी नाती जपा, जिवंत आहे तोपर्यंत माणसं जपा. उद्या माणसं गेल्यानंतर कावळ्याला घास घालून ती माणसं परत येत नसतात, हे लक्षात ठेव. जिवंत आहे तोपर्यंत नाती, माणसं, आपुलकी, माणुसकी जपा. तुझी जरी आई आली तरी तेवढ्याच सस्नेही प्रेमानं आपण तिचं स्वागत करायचं. माझी जरी आई आली तरी आपण तेवढ्याच आपुलकीनं स्वागत करायचं. का तर ती आई आहे, माझी आहे. तिरस्कार तुझा आहे, प्रेम, ही सद्भावना ठेवू नको. कारण ही सद्भावना तू आज जी ठेवतीस ना, उद्या तुझ्या सोना बाळा, तुझी नातवंड, तुझा लेक तुझ्या सोबत 100% ठेवणार म्हणजे ठेवणार. ही काळ्या दगडावली. कारण ही निसर्गाचा नियतीचा नियम आहे. नाती जपा, अवघड आहे देवा. अग ही पिशवी मी हितनच भरली आणि आली. आमचं चाललंय काय, आमच्या जीवाला कारा लागला. परमेश्वरा बर जाऊन द्या. का माझं चुकलं, मी नव्हतं बोलायचं, ती बोलली. चूक लक्षात आली शेवटी. आई आईच असते. जरा